देशातील इंधन दरवाढ अर्थात पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांच्या वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असून ही इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर जनसंवाद आंदोलन करण्यात आले। कागल येथे किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर, तालुका अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भुयेकर पेट्रोल पंप येथे आंदोलन करण्यात आले। पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना यावेळी पत्रके देत काँग्रेस सरकार काळातील कच्च्या तेलाचे दर आणि इंधन दर आणि आता भाजप सरकारच्या काळातील कच्च्या तेलाचे भाव आणि इंधन दर याची तुलनात्मक तफावत जाहिरात लोकांना वाटप करून इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। यावेळी तालुका काँग्रेसच्या वतीने युवा जिल्हा उपाध्यक्ष रणजित खतकर, युवा तालुका अध्यक्ष अमर चौगले, किसान तालुका अध्यक्ष रणजित पाटील, राहुल घराळ, राजू शिंदे, दीपाली आवडे, इगल प्रभावळकर, राजेंद्र बागल, वैभव सनगर, अनिल संगपाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। खासदार शाहू महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं इंधन दरवाढीचं निषेध आंदोलन प्रत्येक गावात तालुक्यातील पंपावरती आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने कागल काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन होत आहे। भाजपनं जी काय दरवाढ केलेली आहे आणि जी काय दरवाढ जी आहे ही सगळी लोकांच्या डोळ्यामध्ये उद्रेक करणारी दरवाढ आहे। हे लोकांना सांगण्यासाठी आणि या पंपावर इंधन घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जनतेशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज आम्ही ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आणि याचबरोबर हे जाहिरातीचं पत्र ज्याच्यामध्ये काँग्रेस काळातल्या इंधन दरवाढीचा तुलनात्मक तक्का आणि भाजपच्या आत्ताच्या सल्लेल्या गोष्टीचा तिन्ही केलेल्या तुलनात्मक तक्क्याचा दरवाढ याच्यामध्ये आहे। भविष्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जनतेचा आवाज घेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातला वारंवार रस्त्यावर उतर हे आश्वासन आणि जनतेला दिलासा देण्यासाठी आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे।